ज्ञानाने पण मोठा, ताकदीने मोठा, सैन्याने पण मोठा, तरी साला मी हरलो का? कारण की माझ्यात चरित्र नाहीये. मी परस्त्रीवर काय केला? डोळा ठेवला. माझ्या बहिणीचं ऐकून मी परस्त्रीला, ज्यांना आपल्यामुळे त्रास उरायला, आपल्या भीती खाली ते राहिलेत ना, भीती मुक्त करा त्यांना, फ्रीडम, आझाद होऊन द्या. आणि जर त्यांचा जीवात्मा जर तडफडला तर 30 तडप चक्रवाढी व्याजाने तुमच्या आयुष्यात येणार. म्हणजे येणार. विषय येतो की रावण का हरला. एवढा मोठा बलाढ्य रावण जेव्हा बाण मारला बेंबीमध्ये, मोठा धिप्पाड जेव्हा पडला ना, तेव्हा अक्षरशः म्हणतात शास्त्रामध्ये की पृथ्वी पण हल्ली होती जेव्हा रावण खाली पडला. कारण की रावण कोण होता? ब्राह्मण होता. ज्ञान, भयानक ज्ञान होतं, 4 वेदाचं ज्ञान होतं रावणाकडे. आणि शेवटी ब्राह्मण आणि राम हे क्षत्रिय कुलात होते, म्हणजे कुलामध्ये पण मोठे होते. आणि ज्यावेळेस पडल्यानंतर राम म्हटले, लक्ष्मणा जा थोडं शिक, एवढे ज्ञानी आज देश सोडताय, जाता जाता काहीतरी ज्ञान घे. लक्ष्मण डोक्याकडे गेला आणि राम म्हणले, डोक्याकडे नाही होणार, पायाकडून जा ज्ञान घ्यायला. पण लक्ष्मण रागीट, ठीक आहे जातो. ज्या वेळेस खाली पायथ्याला आले त्यावेळेस लक्ष्मणाने विचारलं, काय आज्ञा आहे, मला काय शिकवणार, काय माझ्या आयुष्यात करायला पाहिजे? ते म्हणले, मी काय सांगू, मी काय सांगणार. म्हणले, माझाच तुला एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर दे, मग तुझं जिंदगी सार्थक होऊन जाणार. म्हणले, विचारा. म्हणले, मी का हरलो? मी का हरलो? मी ब्राह्मण, तुम्ही क्षत्रिय, मी 4 वेदाचा ज्ञाता, हे काळ, यमराज, हे इंद्र, हे सगळे देवी देवता माझ्याकडे कामाला आहेत. हे ग्रह बी सगळे असे बांधून टाकलेत मी माझ्याकडे. कुठला ग्रह दशापेक्षा माझ्या आयुष्यात नाही, शनी बिनी. सगळ्यात मोठं सैन्य माझ्याकडे, नॉलेज माझ्याकडे, सगळ्यात मोठं. तुमच्याकडे काहीच नाही, सैन्य नाही, भगवे कपडे, वानर विनर घेऊन तुम्ही काही, तुमच्याकडे सेना पण नाही. आणि शेवटी एरिया पण माझा, ज्ञानाने पण मोठा, ताकदीने मोठा, सैन्याने पण मोठा, तरी साला मी हरलो का? याचं उत्तर दे म्हणले. लक्ष्मण म्हणला, मी काय उत्तर देऊ, तुम्हीच सांगा. म्हणले, मी चारित्रहीन आणि तुम्ही चारित्रवान, म्हणून जिंकला तुम्ही आणि मी हारलोय. समजतंय का? कारण की माझ्यात चरित्र नाहीये. मी परस्त्रीवर काय केला? डोळा ठेवला. माझ्या बहिणीचं ऐकून मी परस्त्रीला काय केलं? एवढ्या सुंदर पत्नी असताना पण माझा डोळा कुठं होता? परस्त्रीवर होता, म्हणून मी हारलो. मग आज आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी आपल्या मेहनतीमुळं जरी लई मोठं काही मिळवलं, जर तुम्ही अधर्मिक असताल, धर्माचं पालन नाही केलं, नास्तिक असताल, जर तुम्ही चांगल्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला, तुम्ही तुमच्या भावामध्ये विश्वास ठेवायला लागला, तर होऊ शकतं तुम्ही भोग करण्याच्या नादामध्ये फसणार, कुठं ना कुठं अटकणार, आणि मग लाईफमध्ये लई मोठे कॉम्प्लिकेशन तयार होऊ शकतात. आणि राम भगवंत सगळं भोगायला चान्स होता, तरी पण वडिलांच्या म्हणण्यावर कुठे गेले? जंगलात. भाऊला अलाउड होतं यायला? नाही. तरी लक्ष्मण पाठीमाग न विचारता बायकोला आईला. सीता माता सगळं राजाच्या ठिकाणी, जिच्या हाताखाली सेविका, सेवा करायला सगळं हातात असतं, तरी बाई भगवे वस्त्र घालून नवऱ्याच्या पाठीमागे निघले. याला म्हणतात प्रतिवाता, याला म्हणतात सून, याला म्हणतात वहिनी, याला म्हणतात बहीण, याला म्हणतात मुलगी. आणि एवढा मोठा राजा रावण, एवढा शक्तिमान, त्याच्या कुठल्याही प्रबोधनला ती काय झाली नाही, हल्ली सुद्धा, डुल्ली सुद्धा नाही. याला म्हणतात पेशन्स, याला म्हणतात विश्वास, याला म्हणतात पावित्र्य. आणि जंगलामध्ये जेव्हा लव अंकुशला जन्म दिला ना, ज्यावेळेस ते मुलं जन्माला आले आणि जेव्हा लढले ना सगळ्यासोबत, राम भगवंताची सगळ्या सेनेला हारून टाकलं होतं. माहिती आहे का तुम्हाला? असे पुत्र तयार केले होते. काही रडत बसतात, ते नाहीये, कर्तव्य पार पाडायला पाहिजे. कृष्णांनी कर्तव्य पार पाडून दाखवले, रामांनी काय केलं? कर्तव्य पार पाडून दाखवले. लढा ना, काय प्रॉब्लेम आहे? करा ना, भगवंताला सेंटरला ठेवा ना. ज्या पण धर्मात आहेत ना, भगवंताला सेंटरला ठेवा. ऐका थोडेसे कीर्तन, लेक्चर ऐका. कधी मध्ये ऐकून नाही होणार. देवाच्या दर्शनाला 4 तास जातात आणि ते 1 मिनिटात पुजारी बाहेर काढतो, म्हणतो दान दक्षिण टाक, निघ. चार्जिंग व्हायच्या आधीच बाहेर, देव दिसण्याच्या आधीच बाहेर. मनाला शुद्ध करणं गरजेचं आहे, हृदयाला शुद्ध करण्याचं आहे, बुद्धीला शुद्ध करण्याचं गरज आहे. आणि मला असं वाटतं आपण फार प्युअर आहेत. तुमच्या आतमध्ये लई प्रेम आहे, लई करुणा आहे, लई भयानक लेवलची ऊर्जा, शक्ती आहे. त्या शक्तीला बाहेर काढा आणि तुमच्या परिवाराचं सर्कल थोडं मोठं करा. आपल्या बाहेरच्या लोकांना परिवार, तुम्ही माझे परिवार आहेत. आणि मला असं वाटतं माझ्या आत रक्ताचा थेंब असेपर्यंत, आखरी श्वासापर्यंत
भगवान कृष्णांची शपथ घेऊन सांगतो, मला तुमच्यासाठी आणि लोकांसाठी लढायचे. आहे का तयारी? शरीराचे नाते नाही, हे शरीराचे नाते लय दुःख देतात. लालच आहे याच्यात, घृणा आहे, वासना आहे शरीराच्या नात्यात. राईट ऑर रॉंग? आत्म्याचं नातं ठेवलं पाहिजे प्युअरिटीवर. मग बघा मोठ्या लेवलला आपण काम करू शकतो. गीता एकच सांगते की गीता म्हणतीये की लढा, हार मानू नका, कर्तव्यावर फोकस करा, टेन्शन नका घेऊ, टाईम निघून जाईल. मान अपमान यश अपयश येणार जाणार. हे नाते गोते परिवार सगळे टेम्पररी आहेत. माझ्या आई वडिलाला पण त्यांचे शरीर सोडायचे. राईट ऑर रॉंग? माझे मुलं पण मला सोडून जायचे. मी जरी मुलाला जन्म दिलाय तर मागच्या जन्मी ते कुठून आलेत मला माहिती. माझ्या पत्नीने आम्ही 20-22 वर्षात लग्न केले, त्याच्या आधी ती कुठं होती, कुठल्या जन्मातून आली, किती दिवस आम्ही संग आहेत, काही माहीत नाही. एक दिवस ती मला येऊन म्हणली आय लव्ह यू. म्हणलं ओरिजिनल आहे? म्हणलं आता 1-2 फटके मारले तर टिकल काही? तुझ्या आईवडिलाला शिवाय दिल्या तर, तुला भाड्याच्या घरात नेलं तर टिकणार नाही. म्हणलं अशोक तोडमल हा टेम्पररी नवरा आहे बाई तुझा, इथून मागं किती लग्न केले आहेत, किती करणार आहेत माहिती आपल्याला नाही. भगवंताला आय लव्ह यू म्हण, त्या कृष्णाकडे जा, तिथं त्यांना आय लव्ह यू म्हण. ते जन्मजन्मी तुझ्या संग असतील. मी तर काय येडा आहे, कधी जाईन पुढच्या जन्मी काय माहिती, येडा भेटतो का, बांगडा भेटतो का, दारोडा भेटतो. नाही तर आमचं जानू मानू सातो जन्म. काय वाटतं तुम्हाला, केलं पाहिजे की नाही ह्या लेवलला? भगवंताला बांधा आपल्या पोरांना, आपल्या परिवारांना. आपण फ्री होऊ शकतो मारायला पण, जिंदगीत निघून जायला, टाटा बाय बाय करायला. काय वाटतं तुम्हाला? लिव्हरच्या गोष्टी आहेत माहीत नाही मला, तुमच्या हात किती घुसल्यात, पेनिट्रेट किती करण्याचा प्रयत्न केला.